छत्रपती श्री शिवाजी महाराज हे फार वेगळे होते हो. छत्रपती शिवाजी महाराजांची आत्मिक शक्ती सुद्धा फार वेगळी होती. याचं कारण काय आहे? मी ओढून ताणून संबंध जोडत नाहीये. सूक्ष्म अभ्यासाच्या अधिष्ठानावरती मी हा संबंध लोकांना सांगतोय. त्या कालखंडामध्ये समर्थ रामदास एकमेव असं जीवन जगलेले आहेत ज्यांनी सामाजिक मानसिकतेचा प्रत्येक आश्रयस्थानी जाऊन कार्य केलेलं आहे. म्हणजे समर्थ तेवढंच लोकांमध्ये सुद्धा राहिले. ज्या वेळेस भारतीय समाजावरती प्रचंड आघात होत होते तिथे सुद्धा समर्थ राहिले. ते एकांतात सुद्धा राहिले आणि ते घन अरण्यात सुद्धा राहिले. म्हणजे साधना अवस्थेच्या प्रत्येक अवस्थेत समर्थांनी कार्य केल्यानंतर समर्थ प्रभू रामचंद्रांच्या गुणसंपदेचा माणूस शोधत होते. तो कुठे कुठे भेटेल आणि प्रभू रामचंद्रांनी ज्याप्रमाणे प्रचंड कष्ट केलेत, इथे साधना केलेली आहे, पण त्या साधनेच्या आश्रयस्थानावरती मनुष्याला ज्या ज्या गोष्टींची धारणा करायला हवी आणि मनुष्याने ज्या कर्मावरती जीवन जगायला हवं त्या पद्धतीचं एक राष्ट्रासाठी जीवन जगणारे कोण आहे तर ते फक्त छत्रपती श्री शिवाजी महाराज आहेत. हे ज्यावेळेस समर्थांना लक्षात आलं ना त्यावेळेस शिवरायांकरता त्यांनी काढलेले बोल इतके वेगळे आहेत की ते आपल्याला सातत्याने ऐकावेसे वाटतात की निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. अखंड स्थितीचा निर्धार करणारे प्रभू रामचंद्रांच्या नंतर हे कोण आहेत? ते फक्त छत्रपती श्री शिवाजी महाराज आहेत. आणि त्या रामसख्याचं पराक्रमी अधिष्ठान या राष्ट्र रक्षणासाठी प्रस्थापित करू पाहणारे समर्थ, त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा हे छत्रपती शिवराय कृतिशील पूर्ण करतात. याच्यामध्ये इतिहासातच खूप काही उत्तरं लपलेली आहेत की महाराजांनी रामशक्ती किती ओळखली होती आणि ती कशी धारण केली होती ते यावरनं आपल्याला समजतं.